आणि यानंतर विधान परिषद निवडणुकीसंदर्भात एक अत्यंत धक्कादायक बातमी। मीरा भाईंदरचे भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहतांनी कोकण मतदारसंघासाठी मतदान केलं। मेहतांनी फेसबुक पोस्टवर हाताच्या बोटाची शाई दाखवत मतदान केल्याचा फोटो पोस्ट केला। मात्र पालिका आणि आमदारकीच्या निवडणुकीत सादर केलेल्या शपथपत्रात नरेंद्र मेहता यांनी आपलं शिक्षण 8वी पास झाल्याचं लिहिलं होतं। त्यामुळे 8वी पास असलेल्या मेहता यांनी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदान केलंच कसं असा आश्चर्याचा सवाल उपस्थित करून ही पोस्ट समाज माध्यमांवर सध्या चांगलीच व्हायरल होतीये। काल पदवीधर मतदारसंघांसाठी शिक्षक मतदारसंघांसाठी मतदान झालं आणि यावेळी नरेंद्र मेहता यांनी मतदान केल्याचा फोटो पोस्ट केला। हातावरच्या बोटाची शाई देखील त्यांनी या फोटोमध्ये दाखवली। पण जो व्यक्ती केवळ 8वी पास आहे त्या व्यक्तीने मतदान पदवीधर निवडणुकीच्या मतदान नेमकं कसं केलं हा प्रश्न आता नेटकरी उपस्थित करतायत। विधान परिषद निवडणुकांमध्ये काल मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघांसाठी मतदान झालं। यामध्ये नरेंद्र मेहता यांनी मतदान केलंय, पण जो व्यक्ती केवळ 8वी पास आहे तो पदवीधर निवडणुकीत मतदान कसं करू शकतो असा सवाल आता नेटकरी विचारतायत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।